नमस्कार मित्रांनो, मी सागर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या फायनल बॉस या नवीन युट्यूब चॅनल मध्ये. नक्कीच कालच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिला आहात, मात्र खूप मोठा झाला व्हिडिओ. तर आताच्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि एपिसोड मध्ये काय झालेलं आहे, काय त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावरती बोलण्यात आलं हे सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्या सर्वांसाठी करणार आहे. मित्रांनो चला तर मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावर काय झालेलं आहे ते पाहूया. कारण की आजचा भाऊचा धक्का तर मला जो थोडासा आज स्टार्टिंगचा जो पूर्ण पार्ट पाहिला त्यावरून असं वाटलं की काल जे एविक्शन झालं आर्या घराच्या बाहेर गेली आणि त्यानंतर आर्याचं जे एविक्शन झालं त्यानंतर नेटकऱ्यांच्या शिव्यांचा असेल किंवा नाराजीचा असेल हा सूर एकदमच वाढला बिग बॉसच्या विरुद्ध, रितेश भाऊच्या विरुद्ध. जे पण इविक्शन मुळे झालेलं, जे पण टीआरपी वरती एखादा असा एक पॉइंट येऊ शकतो की टीआरपी कमी होऊ शकते. कारण की खूप लोकांनी बोलले बायकॉट बिग बॉस आम्हाला आतापासून बघायचं नाही, कारण की त्या ठिकाणी तिला कानाखाली मारलं म्हणून काढलं, तर इथं लोक रोमांस करतात, तर ते दाखवणं योग्य आहे का टीव्हीवर. ह्या सगळ्या गोष्टी आपण दिवसभर पाहत आलेलो आहोत आणि ह्याच गोष्टीमुळे टीआरपीचा झोल आज होणार होता, टीआरपी पडणार होता. त्यामुळे टीआरपी वाचवण्यासाठी बिग बॉसची टीम इतकी हुशार आहे की बिग बॉसच्या टीमने काय केलेलं आहे, आज पूर्णपणे भाऊच्या धक्क्यावरती सर्वांना आज इमोशनली अटॅच करायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, खरोखर आज बिग बॉसचा टीआरपी वाचवण्याचा हा प्रयत्न होता असं मला वाटतंय. पण मात्र नंतरचे जे पण खेळ झाले त्याच्यामध्ये जो असेल की टर्न टेबलचा खेळ असेल, त्यानंतर काढायचा खेळ असेल, टर्न टेबल आणि काढायच्या खेळामध्ये एकमेकाच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पुढे आणून त्यांना चांगलं बोलायला लावलेलं आहे आणि त्यांच्याकडनं चांगलं समोरच्यासाठी वळवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मज्जा झाली, मस्ती झाली. आणि त्यानंतर परत एकदा नाच गाण्याचा कल्ला हा देखील छान टास्क होता. हे तिन्ही टास्क जे होते ना, म्हणजे आतले लोक जे आर्याशी कनेक्टेड होते त्यांना आर्या गेल्यानंतर स्वतःला सावरण्यासाठी, आणि बाहेरचे जे लोक आर्यावरती चिडले होते, हे जे आर्यावरती म्हणजे डायव्हर्ट झालेले लोक होते ना, जे आर्यावरती डायव्हर्ट झाले होते, आर्याचे जे फॅन होते ते फॅन फॉलोविंग हे बाकीच्या कंटेस्टंट कडे वळावे यासाठीच आजचा जो 3 टास्क झालेले आहेत ते करण्यात आले. तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा मित्रांनो. कारण की मला तरी असं वाटतं की आर्या गेल्यामुळं त्यांच्या टीआरपीला धोका होता आणि त्या टीआरपीचा धोका वाचवण्यासाठी आजचा भाऊचा धक्का हा इमोशनली घेण्यात आलेला आहे. सगळा संपूर्ण इमोशनली घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर झालेलं इव्हिक्शन, या इव्हिक्शन मुळे भाऊच्या धक्क्याचा जो माझ्यावरती आलेली निराशा होती, सगळे गेम टास्क पाहून तर मी तर आनंदी झालोच आणि थोडासा इमोशनली झालो. कारण की विशेषतः त्या ठिकाणी आपण जर पाहिलं अभिजितच्या कुटुंबामध्ये देखील अभिजित हा मराठी माणूस आहे, चांगला माणूस आहे. त्याला आपण लहान असताना पाहिलेला आहे की बाबा तो इंडियन आयडल मध्ये गाणं गाऊन त्याने स्वतःची इमेज बनवली होती, पण नंतर तो गायब झाला होता. आणि त्यामुळेच त्याच्या परिवाराला त्याची स्वतःची एक लढाई कशी आहे माहितीये का, अभिजितनी जिंकला त्यावेळेस, पण त्यानंतर तो पूर्णपणे गायब झाला. तो एक त्याचा भरपूर गाणे आले असतील नंतर, पण एवढा तो चमकला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा स्वतःला हे प्रूफ करायचं होतं, स्वतःला पुन्हा एकदा मार्केटमध्ये आणायचं होतं, सर्वांसमोर आणायचं होतं. त्यामुळे अभिजितना बिग बॉस हे खूप चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आणि हीच गोष्ट अंकिता देखील बोललेली आहे आधी, कारण की तो मोठ्या प्लॅटफॉर्मवरून आलेला आहे. तो ह्या प्लॅटफॉर्मवरती त्याला हारणं हे म्हणजे मान्य नाहीये, त्यामुळे तो चांगलंच खेळणार आहे. आणि त्याच्या कुटुंबाशी त्याची भेट झाली, त्याच्या मुलींची भेट झाली. मुलींनी पण छान बोलले त्याच्या की बाबा तू ज्यावेळेस जिंकला होतास इंडियन आयडल त्यावेळेस आम्ही नव्हतो, पण आता नक्की जिंक. आणि त्यातल्या त्यात मला अजून दुसरं एक आवडलं की ज्यावेळेस घरच्यांची भेट झाली त्यावेळेस अंकिताच्या वडिलांनाही भेटवलं, आईलाही भेटवलं, पण सगळ्यात महत्वाचं एक डीपी दादा. कारण की प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपल्या बापाने आपल्याबद्दल काहीतरी चांगलं बोलावं. तुमची इच्छा असणार आहे आपल्या बापाने आपल्याबद्दल चांगलं बोलावं, आपल्याला कधीतरी गळ्याशी लावावं किंवा आपल्याला कधीतरी बाबा प्रेम करावं किंवा आपलं कौतुक करावं, हे प्रत्येक मुलाची आपल्या बापाकडनं अपेक्षा असते. मात्र कधीच तो समोरासमोर बोलू शकत नाही. डीपीचे आपण प्रत्येक रील पाहिलेले आहेत, खूप दिवसापासून आपण त्याला फॉलो करतोय. त्या ठिकाणी प्रत्येक दिवसामध्ये त्याच्या जे काही घडामोडी घडत होत्या आपल्याला सगळ्यांना माहिती होतं. तो जेवण खातो हे ते, बापासोबत मस्करी वगैरे सगळ्या काही गोष्टी आपण पाहिलेल्या, म्हणजे त्याचं बापावरती असणारं प्रेम हे आपल्या सर्वांना माहिती होतं.
त्याचमुळे बापाचा व्हिडिओ त्याला दाखवण्यात आला आणि इतका धडाधडा बिचारा रडलेला आहे की खरोखर बापाने कधीच त्याचं कौतुक केलं नाही, हे त्याच्या मनामध्ये कुठेतरी खतखत असेल, पण बापाने कौतुक केलं, त्याच्या वडिलांनी कौतुक केलंय की तुझ्यामुळे माझी ओळख आहे म्हणून. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी मुलांना करून दाखवायची, प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला सर्वांना करून दाखवायची की बाप्पा आपल्या वडिलांना त्या ठिकाणी आपल्यामुळे ओळखलं जावं. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. मला तर खूप आवडलं. डीपी धडाधडा रडला आणि तो जो आहे तो खरं आहे, फक्त थोडं तो कळ काड्या पण आहे, हे पण मान्य करता आलं पाहिजे, कारण की तो कळ काढतो आणि भांडणंही होतात. मात्र आज त्या ठिकाणी अजून एक जर कोणाचं म्हटलं तर सूरजचंही चांगलं वाटलं, त्याच्यामुळे गाव बदललंय. ज्या गावामध्ये त्यालाच निराशा भेटली असेल कधीतरी, कारण की आपण पाहतो की अनेक लोक छोट्या घरात राहतात, गरीब असतात, त्या ठिकाणी त्यांना चांगली वागणूक भेटत नाही. सूरजला तर सगळ्या महाराष्ट्राने ट्रोल केलेला आहे. खरं सांगायला गेलं तर खरोखर सूरजला सगळ्या महाराष्ट्राने ट्रोल केलं, पण आज त्याचं स्वरूप जे पाहून, त्याचं रूप पाहून, त्याचा स्वभाव पाहून सर्व महाराष्ट्र त्याच्याकडे पुन्हा एकदा टर्न झालेला आहे, पुन्हा एकदा त्याच्याकडे आलेला आहे आणि त्याचं गाव देखील त्याच्याकडे आलंय मित्रांनो. कारण की ज्यावेळेस आपण काही नसतो ना, काहीच, त्यावेळेस आपलं गाव, आपलं घर, आपलं भाऊ, आपली बहीण, आपले कोणीच काहीच नसतात. तसंच सूरजची परिस्थिती असेल कदाचित. मात्र आता त्याच्या गावामध्ये त्याच्या नावाचा गणपती बसवलाय. खूप चांगली गोष्ट झालेली आहे. ते तर मला आज अतिशय आवडलं. तोही धडाधडा रडला, कारण की बिचाराला त्याच्या आई वडील त्यांनी स्वतः पाहिलेले. तो बोलला माझे आई वडील गेले, सगळ्या काही गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्या, पण आज त्याच्या स्वतःच्या चांगुलपणामुळे नियतीने त्याला सगळं काही दिलेलं आहे आणि इथून पुढेही त्याला भेटेल हीच अपेक्षा आहे. खरोखर भेटणार आहे हे नक्की. मात्र ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पहिलं तर मला स्टार्टिंग पासूनच वाटलं की काहीतरी होईल, एकदम धूमधडाका सगळं काही आजच्या भाऊच्या धक्क्यावर, पण नाही झालं. टीआरपी मुळे हा इमोशनलचा गेम खेळला आणि बिग बॉसने शेवट प्रोग्राम संपेपर्यंत पुन्हा एकदा मन जिंकलेलं आहे. माझं असेल, अनेकांचं असेल, मन जिंकला इमोशनली करून. टीआरपी पुन्हा एकदा खाली जाण्यापासून बिग बॉसने आज वाचवलं आहे. मात्र शेवटी अगदी मनापासून बिग बॉसला धन्यवाद आहे की बिग बॉसनी 2 अरबाजपैकी एका अरबाजला बिग बॉस मध्ये ठेवलेला आहे. कारण की 2-2 अरबाज काय करायचे बिग बॉस मध्ये? बिग बॉस मध्ये एकाच अरबाजची गरज होती आणि एक अरबाज बिग बॉसने ठेवलाय. दुसऱ्या अरबाजचे कपडे पॅक करून त्याला घरी पाठवले. त्याबद्दल बिग बॉसचं मनापासून आभार. खरोखर वैभव हा चांगला व्यक्ती आहे, मात्र त्याला कळत नव्हतं की मी काय करू काय नाही करू. त्यामुळे तो सतत अरबाजच्या मागे मागे फिरत होता. अरबाज पण इतका नाटकी आहे. शेवटी म्हणतो, त्याला बुक्क्या मारतोय आणि म्हणतोय की आम्ही आता करतो ना, आम्ही एक चान्स द्या ना. अरे जगा घरचं शो आहे, एक चान्स द्या ना. हा, मात्र सगळं काही जे काही झालं एकदम बेस्ट झालं आणि असा भाऊचा धक्का संडेचा आजचा पूर्ण झालाय. भाऊ घरात आले, विशेष त्यांनी वेगळा आनंद दिला त्यांना आणि सगळ्या घरच्यांच्या लोकांशी त्यांनी बोलून घेतलं, सगळ्यांना एकमेकाला बोलायला दिलं आणि जाताना वैभवला बाहेर घेऊन गेलेला आहे. मात्र येता जो आठवडा आहे तो देखील जबरदस्त होणार आहे. वाघाची शिकार करण्याचा टास्क उद्या होणार आहे. त्यामुळे आता उद्यापासून जो कल्ला होईल तो वेगळा असणार आहे. जसे जसे कंटेस्टंट कमी होतील तसे तसे ह्यांना गेम पूर्णपणे समजलेला असेल आणि तसे तसे हे सगळे तरबेज झालेले असणार आहे आणि तसे तसे हे हुशार कोण कसं आहे हे देखील जाणणार आहेत आणि कोण काय करू शकतं हे देखील त्यांना माहिती पडणार आहे आणि कमी लोकांमध्ये जास्त इंटरेस्ट आपल्या सर्वांना देखील येणार आहे. तरी मित्रांनो, फायनल बॉस वरती कशा प्रकारे मी रिव्ह्यू देतोय हे देखील मला देखील कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.